कोल्हापुरात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरूच आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.6 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यातले तब्बल 56 बंधारे हे पाण्याखाली गेले। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे आता वाटचाल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 33.6 फुटांवरती पोहोचली आहे। दृश्य आपण पाहतोय कोल्हापुरातले दृश्य आहेत। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा पाणी शिरलं। त्यामुळे आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास दत्त मंदिरात या वर्षीच्या पावसाळ्यातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला। दत्त मंदिरातील दक्षिण द्वार सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो। त्यामुळे दरवर्षी पाणी पातळी वाढल्यानंतर नदीचे पाणी येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरात शिरते। दत्त मंदिरात पहाटे नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रीच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिण दरवाजातून बाहेर पडते। यामुळे या वर्षातील हा पहिला दक्षिण द्वार सोहळा झाला।